आज फिरूया नाशिकच्या पंचवटीतली मंदिरं. चलते चलते आणि चलते चलते फिरते फिरते रस्त्यात जे काही खायला मिळेल ते खाणारे 96च्या आत. पंचवटीच्या रस्त्याने जाताना मला दिसतात ही जुनी घरं, जुनी दुकानं आणि ओल्ड इज गोल्ड माणसं. हे देखते देखते कधी काळाराम टेम्पल आलं कळलं नाही, पण उसके पहिले अपने को मिल जाता एक कडक लस्सी स्पॉट. कधीपासून आहे 1963. मग मी म्हणतो एक मलाही द्या काका. वाव, मलाही भरभर के. आपल्याकडे लस्सी पीत असतील पण मी ही लस्सी खात होतो. एवढा चालल्याचा थकवा एका सिक मध्ये दूर. काळाराम मंदिरात प्रवेश करताना सेक्युरिटी काका बोलतात कॅमेरा नॉट अलाउड. आणि या मंदिराची स्टोरी अशी आहे, लक्ष्मणाने जेव्हा शूर्पणखेचं नाक कापून त्या साईडला टाकलं नदीच्या, तेव्हा रावणाला आला राग. त्यांनी पाठवले 14,000 राक्षस. तर रामाने एक वेगळा अवतार धारण केला होता, त्याचं नाव आहे कालाराम. दुसरं मंदिर नारोशंकराचं होतं. तर उसाचा रस सोडून बाकी काहीच खायला नाही. फिर जरा इस आके उसका ही ज्यूस पिया. ऍड्रेस तुझा ह्याचा राम सेतू पूल नारोशंकर टेम्पलच्या. हे नारोशंकर मंदिर 1747 मध्ये बांधलं होतं नारोशंकर राजे बहादूर यांनी. आणि हा ही घंटा जी नारोशंकरांना त्यांच्या चांगल्या कर्मासाठी ऍज अ बक्षीस म्हणून देण्यात आली. आता मेरे को स्वीट्सच खाणे थे, पण मी जेव्हा 150 वर्ष जुनं बघून इथे आज जातो तेव्हा मला यांचे रेट्स ऐकूनच थंडी वाजते. दुकानं जुनी आहेत पण रेट्स मॉडर्न. मला माहिती नाही एक युनिक आयटम असं म्हणून मला एक रिक्षावाले काका एका दुकानावर आणतात. भाई मला खरंच मिळालं होतं एक युनिक आयटम, वडा रस्सा, पण तो आज नव्हता मिळत कारण इनका दुकानीच बंद हो रहा था. अपडेट इज खायला मिळालेलं नाहीये. पण मी पोहोचलो या 600 वर्ष जुन्या मंदिरात, जिथे नंदी शंकरासमोर नाहीये. कपालेश्वर महादेव मंदिर. इथे शंकरांनी पाप धुण्यासाठी स्नान केलं होतं आणि इथेच राहिले होते. 3 मंदिरं कव्हर झाली आहेत, अजून 2 राहिली. और अगदी छटाकभर अंतरावर मेरे को स्वीट का दुकान मिल ही न जाता है. काय स्पेशल आहे तुमच्याकडे? आमचा पक्का पेढा खूप फेमस आहे. काकू म्हणे आमचा पक्का पेढा आणि मावा केक स्वतः अमिताभ बच्चन टेस्ट करून गेलाय. अमिताभ बच्चननी खाल्ला असेल त्यांनी, पण आता माझी बारी आहे. असं टाळायला चिटकत नाहीये किंवा जिभेला लागत नाहीये, तो मापात गोड आहे एकदम, एक नंबर. दीपक मिठाई, शनी चौक, पंचवटी, कपालेश्वर मंदिर बॅक साइड. पुढचा डेस्टिनेशन आहे सीता गुफा. सीता गुफा हे पंचवटीचं हृदय मानायला काय हरकत नाही, कारण या गुफेच्या बाजूलाच 5 वड्याची झाड आहेत, ज्यावरून पंचवटी हे नाव या जागेला मिळालं. आणि यातल्या 4थ्या वड्याच्या झाडाखाली मी मावशीकडून खाल्ला वडापाव. बटाटा आहे ना, बटाटा तो खूप जास्त लागतोय मला. वरचं कवर एकदम खुसखुशीत आहे. वाव, जो शेवटचा आहे त्याला चटणी खूप जास्त आहे. या वडापावच्या गेम त्या चटणीवर आहे. ही चटणी जर सगळीकडे सारवली खतरनाक वडापाव. आता फक्त पंचवटीतलं एक लोकेशन राहिलंय, बजेट 26 रुपये उरलंय. बघूया काय मिळतं खायला. सुंदर नारायण टेम्पल आपलं शेवटचं लोकेशन आहे. पण मंदिराचं काम चालू असल्यामुळे मूर्तीला शिफ्ट केलं होतं शांत जागेवर. दर्शन घेऊन बाहेर येतो तेव्हा मी एका काकूंना सहज विचारतो चहा मिळेल का. मी परत जायला निघतच असतो, पण मला एक आवाज येतो, हे बाळा अजून एक कप चहा ठेवला रे, ये आपण दोघं पिऊ ये. ही सिरीज अजून खूप काय दाखवणार आहे.